आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मावळ वार्ताच्या माध्यमातून त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. अनेक पत्रकारही आपल्यासोबत आहेत, काही नागरिकही आपल्यासोबत आहेत. त्या नागरिकांचे काही प्रश्न असतील, पत्रकारांचे काही प्रश्न असतील आणि त्या सर्व प्रश्नांना हे नगरसेवक कशी उत्तर देत आहेत, त्यांचा लोणावळ्याबद्दलचा दृष्टिकोन काय हे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी जे नगरसेवक उपस्थित आहेत त्यांची ओळख ते स्वतःच करून देतील. मी सर्व नगरसेवकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांनी आपली ओळख करून द्यावी अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी वैशाली संदीप पोटफोडे, नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे. मी प्रभाग क्रमांक सांगा. मी जयश्री राजेंद्र इंगुळकर, प्रभाग क्रमांक 2A ओबीसी प्रवर्गातनं निवडणूक लढवित आहे. माझं मी नगरसेविका. हां, आत्ताही मी विद्यमान नगरसेविका आहे. ठीक आहे. हॅलो, मी मनीषा सुनील कुटे, प्रभाग क्रमांक 2B यामधून मी निवडणूक लढवतीये. नमस्कार, मी सौ अनिता संदीप आंबोरे, प्रभाग क्रमांक 2B सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. प्रथमतः सर्वांना नमस्कार. मी अमित चंद्रकांत लोणकर, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार, वार्ड क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी म्हणून निवडणूक लढवत आहे. नमस्कार, माझं नाव रितेश दत्तात्रय गिरी गोसावी, मी प्रभाग क्रमांक 2A मधून निवडणूक लढवित आहे. धन्यवाद. हे आहेत आपले भावी नगरसेवक. पुन्हा एकदा या भावी नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा. आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, त्या पत्रकारांची ओळखही त्या पत्रकारांनी स्वतः करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय. नमस्कार, मी बंडू ओले, महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया. नमस्कार, मी संतोषी तोंडे, मावळ वार्ता न्यूज चॅनल रिपोर्टर. नमस्कार, मी अमृता टावरे, मावळ वार्ताची रिपोर्टर. नमस्कार, मी गुरुनाथ नेमाने, मावळ वार्ता रिपोर्टर. काही प्रेक्षकही आपल्यासोबत आहेत. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा तुम्हा सर्वांना एक कॉमन प्रश्न सर्वांसाठी. तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहात. निवडणूक लढवण्यामागचा तुमचा मुख्य हेतू थोडक्यात सांगायचा आहे. ताई, तुम्ही पहिल्यांदा माईक घ्या. तर माईक घ्या. म्हणजे आत्तापर्यंत जे झालं, आत्तापर्यंत जेवढे सत्ताधारी येऊन गेले त्यांनी आत्तापर्यंत काय केलं ते दिसतंय मला. मी एक सामान्य नागरिक आहे, गृहिणी म्हणून आहे. वेगळं काहीतरी करायचं आहे. हां, वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे, त्यासाठी मी उभी राहिली. धन्यवाद. आता पोटफोडे ताई म्हणाल्या मला वेगळं काहीतरी करून दाखवायचे. वेगळं काहीतरी करून दाखवायचं म्हणजे काय? तुम्ही विचारा. तुम्ही आता परत निवडणुकीला सामोरे जात आहात. आता मी परत निवडणुकीला सामोरे जात आहे. पण माझ्या परीने मी जे प्रयत्न केलेत किंवा जी काही मी कामं केलेली आहेत ती लोकांच्या दृष्टीत आहेतच आहे. आणि ह्याच्या पुढे मी निवडून आल्यानंतर ज्या राहिलेल्या समस्या आहेत नागरिकांच्या किंवा माझ्या प्रभागातल्या, त्यासाठी मी प्रयत्न करीलच. धन्यवाद. यांच्याकडे द्या. मी सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी उभी राहिले, कारण की तुंगारली गावामध्ये एवढ्या नागरिकांच्या समस्या आहेत. गटार आहेत, रस्ते आहेत, अधुरी कामं आहेत. परत तुंगारलीकडे जाणारा डकलेनी बसला रस्त्याच्या समस्यासाठीच मी उभी राहिलेली आहे, त्यांच्या सेवेसाठी उभी राहिलेली आहे. मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे, त्यासाठी मी उभी राहिलेली आहे. नागरिकांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी आणि विकासासाठी मी उभा आहे. धन्यवाद. मी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा राहिलेलो आहे आणि विशेषतः तरुण वर्गासाठी. आपण ऐकलं असेल की आता सर्व भावी नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही उभे राहिलेलो आहोत. मग खरा प्रश्न इथंच निर्माण होतो की आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी वार्डात काय काम केलं की नाही हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण सर्वांचं मत एकच आहे की नागरिकांच्या समस्या, माझ्या प्रभागाचा विकास मला करायचा आहे, पण प्रभागाचा विकास करताना त्यांनी लोणावळा देखील लक्षात ठेवला पाहिजे. हे सर्व आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही ज्या प्रभागातून आता उभे आहात, प्रभाग क्रमांक 2, बरोबर ना? आणि तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, म्हणजे सर्वात मोठं पद कदाचित तुम्हाला तुमच्या नशिबात असेल ते मिळेल. आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. पहिल्यांदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. नगराध्यक्ष होणं हे खरं तर तारेवरची कसरत आहे. म्हणजे त्याला म्हणतात की काटेरी मुकुट असतो नगराध्यक्षाच्या डोक्यावरती.
सगळे नगरसेवक, सर्व जनता, सर्व प्रशासन या सर्वांना सांभाळणारा तो एक माणूस असतो, बरोबर आहे. त्या दृष्टीने तुम्ही काय करणार आहात? मी आतापर्यंत जेवढे सत्ताधारी येऊन गेले तर मला ताईंनी मगाशी प्रश्न विचारला की तुम्ही वेगळं काय आता तुम्ही करणार आहात? प्रश्न नंतर करा, तुम्हाला प्रश्न आम्ही विचारणार आहोत, तुम्ही नंतर प्रश्न करा तर एकमेकांना. तेच आम्ही तुम्हाला प्रश्न आतापर्यंत विचारणार, आमच्या प्रश्नाचे उत्तर आपण पहिले द्या. बघतो की खड्डे रस्त्यावरचे, हा, गटार, हा. परत ते भांगरवाडी पूल, हा. काय त्यांची अवस्था झाली आहे. मग आतापर्यंत काय केलं? मग मग हे सगळं सोडवण्याचा प्रयत्न हे तुम्ही करणार सगळं आहात? सोडवण्याचा प्रयत्न मी नगराध्यक्ष करणार आहे. झाल्यानंतर. हो हो नगराध्यक्ष, ठीक आहे. इंगळकर मॅडम, तुम्ही मागाशी यांना काहीतरी प्रतिप्रश्न करत होता, हा? तर ह्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की अनेक समस्या आहेत, बरोबर आहे. अनेक समस्या आमच्याकडे पण काही व्हिडिओ क्लिपिंग आहे, ते आम्ही नंतर तुम्हाला दाखवणार आहोत. पण त्याआधी ह्यांचा जो प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर बरोबर. आता त्यांनी जो प्रश्न केला की उड्डाण पूल आहे किंवा अजून काही समस्या आहेत, तर त्यातलं कसं आहे की काही ठराव झालेले आहेत, काही कामं होण्याच्या मार्गावरच आहेत. आणि असं नसतं की आता मी एक नगरसेविका आता सध्या 5 वर्षात होते किंवा आता आहे विद्यमान नगरसेविका, पण एक नगरसेवक हे करू शकत नाही ना. नगराध्यक्ष असतो, बाकीचे सहकारी नगरसेवक असतात. तर तुम्ही मला जर असा प्रश्न विचारताय तर माझ्या परीने मी प्रयत्न केलेले. तुम्हाला नाहीये हा प्रश्न, तुम्ही तिथं विद्यमान नगरसेवक आतापर्यंत तुम्ही 5 वर्ष तिथं कार्य केलेलं आहे. साहजिक प्रश्न असतो हा तुमचा, समाजाचा, सगळ्यांचाच तो प्रश्न असतो, वैयक्तिक प्रश्न तो नाही. आणि मला तुम्ही वैयक्तिक घेऊ नये. नाही, मी वैयक्तिक घेत नाहीये, पण माझ्या प्रभागातली रस्त्यांची कामं म्हटली तर झालेली आहेत. पाण्याची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल किंवा शौचालय असेल, तर माझ्या प्रभागातली कामं झालेली आहेत. आता ते कोणाला काय असेल विचारायचं असेल त्याच्याबद्दल तर मी त्याच्यावर उत्तर देऊ शकते. पण ज्या मोठ्या समस्या आहेत तर त्यात एक नगरसेवक काही करू शकत नाही. सहकारी लागतात, नगराध्यक्षाचं पद असतं. तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे आहात, यांनी सांगितले की वार्डामध्ये अनेक समस्या आहेत. कोणत्या समस्या जाणवल्या तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये? माझ्या प्रभागामध्ये तर मेन गटाराची समस्या आहेत. कारण की अर्धवट नारायण थांबते मी जिथे राहते माझ्या कुमार हिलच्या तिथपर्यंत एक साईडनीच गटार झालेले, बाकीच्या दुसऱ्या साईडनीच गटार झालेलं नाही. आणि काय होतं, पावसाळ्यामध्ये एवढं ते गटार चोकअप होतं की तिकडचं पलीकडच्या गटारचं पाणी एवढं रस्त्यावरती येतं की लहान मुलांना आणि आम्हाला सगळ्यांना चालायला इतकी घाण वाटते, त्याच्यामधून रोगराई पसरते. मग हे अर्धवट काम आहेत. परत आपल्याकडं तुंगालीमध्ये येण्यासाठी जो पूल आहे तो 2 वर्ष झाल्या रखडलाय. त्यांचे कॉन्ट्रॅक्टदाराचे तुम्ही पेमेंट आपण नंतर येणार आहोत. पहिला तुम्ही गटाराचा प्रश्न घेतला ना. हो, गटाराचा प्रश्न माझा आंबोरीत आहे. तुमचीच एक काय समस्या, गटाराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? गटार आपल्या प्रभागातली जी गटारे आहेत ती ओपन आहेत, त्याच्यामुळं गावातील नागरिकांना खूप त्रास होतो. तर ते अंडरग्राऊंड करण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. छान. तुमचं? गटारांच्या समस्या तर सर्वांनाच जाणवणार. पांगोळीमध्ये 1 रुपयाचा विकास झालेला नाही. आज सुद्धा तिथं स्मशानभूमीचा प्रश्न फार मोठा आहे. पांगोळीमध्ये मुलांना खेळायला ग्राउंड हे राहिलेलं नाही ना. तिथं कुठचीही समस्या इतक्या मोठ्या आहेत की त्यावरती कोणीही लक्ष दिलेलं नाही. आता विद्यमान नगरसेवक लक्ष देण्यासाठी तुम्ही उभे आहात. तुमचं म्हणणं? महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला जे पाहतात आता तुम्हाला सगळ्यांना त्यांच्यापर्यंत तुमचं म्हणणं पोहोचलं पाहिजे. रस्ते, गटार, वीज, पाणी आणि स्वच्छता, आरोग्य या सर्व गोष्टी तुम्हाला हे आद्य कर्तव्य प्रत्येक लोकप्रतिनिधीचं. हे नगर परिषदेमार्फत हे केलं जातं आणि आद्य कर्तव्य आहे सगळ्यांचं. पण तुम्हाला त्या सगळ्या समस्या तुम्हाला हे करायच्या आहेत. हो, ठीक आहे. इथे माझ्याकडे काही पत्रकार आहेत, त्या पत्रकारांचे काही प्रश्न असतील. मला वाटतं त्यांनी अनेक वेळा रिपोर्टिंग केलेलं आहे ह्या विषयावरती. या ठिकाणं ज्या विद्यमान नगरसेविका आहे इंगळकरताई, आत्ताच तुमचे जे सहकार्य भावी नगरसेवक म्हणून ते उभे आहेत. तुम्ही आता त्यांचा जो आरोप आहे तुंगारली गावाचाच फक्त तुम्ही लक्ष केलं, तुमच्याकडे पांगोळी हा विभाग होता. आता लोणकरांनी जो आरोप केलेला आहे की पांगोळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे, हा पुतना मावशीचं हे रूप आपण तुमच्या लोकप्रतिनिधींनी केले. त्या पांगोळीकडे दुर्लक्ष करण्याचा हेतू काय आणि नक्की काय केलं तुम्ही? विकास केला असेल तर तो लोणकरांना सांगावा. पांगोळीवर दुर्लक्ष झालेलं आहे असं काही नाहीये. आता त्यांनी जो स्मशानभूमीचा मुद्दा घेतलाय त्या बाबतीत मी माझ्या परीने प्रयत्न केलेले, पण काही तांत्रिक अडचणी असतात किंवा काही वेगळे प्रॉब्लेम असतात. ते आता मी तर तुम्हाला इथं काही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही.
पण माझ्या परीने मी प्रयत्न केलेले आहेत आणि मला वाटतं त्या नाही बाबतीत ऐका, तुम्ही मोकळे बोला. तांत्रिक अडचणीच लोकांना सांगा काय तांत्रिक, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या ना. बाबतीत मी जे काय प्रयत्न केलेत ते मला वाटतं माझ्या बरोबर त्यावेळेला बरेच लोक आपल्या पांगोळी तुंगारीतले पण होते स्मशानभूमीच्या बाबतीत. ते आता लोणकरांनी जो प्रश्न केलाय ते होते की नाही त्यावेळेला मला माहित नाही, पण त्यासाठी मी झटलेली आहे. याचा अर्थ की पांगोळीवाल्या नागरिकांचा आणि बऱ्याच ठिकाणी रोष पांगोळीकडे दुर्लक्ष काय झाले, पांगोळीतलं शौचालयाचं काम झालेलं आपण आहे. नंतर घेणार आहोत. काय दुर्लक्ष झालेलं तो प्रश्न नंतर आपण घेणार आहोत. दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच येत नाहीये. त्यांना जे जाणवलं त्यांनी ते सांगितलं, त्याच्यावर तुमचं बरोबर म्हणणं आहे. तुम्ही मांडलेलं आहे. हां. बरोबर हां. आहे की नाही. हो. आता पुढचा प्रश्न तो आहे, यांचा पुढचा प्रश्न घेऊ आपण. तुम्ही जे म्हणताय ना की स्मशानभूमी तिथे हे झालेली, तर तिथे पहिले उघड्यावर स्मशानभूमी होती, बरोबर ना? बरोबर. आता ते शेड टाकलेले आहे तिथे. बाकी येणारे जे आहेत तर ते पावसामध्ये असेच उभे राहणार, बरोबर ना? तर ते टेम्पररी टाकलेलं आहे की ते स्मशानभूमी आता कंटिन्यू राहणार आहे तिथे? ते टेम्पररीच टाकलेले. त्याच्यासाठी जागेचा हे चालू आहे की कुठे जागा देणार आहे काय, त्याच्या बाबतीत प्रश्न सोडवलेला आहे. तो लोकांनी लोकसभा बांधलेली आहे, नगरपालिकेचा त्याच्यात काही रोल नाही. ती नगरपालिका जिथं जे स्मशानभूमी आहे ती नगरपालिकेची जागा आहे की प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? ती प्रायव्हेट प्रॉपर्टी. हा, मग प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये नगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्यावरती प्रयत्न करायला पाहिजे होते का नव्हते? आणि असे कोणते प्रयत्न केले नगरसेवकांनी ते आम्हालाही कळू द्या, जनतेलाही कळू द्या. आता कोणते प्रयत्न केले तर त्याच्यासाठी पर्यायी जागा मिळावी. आतापर्यंत पर्यायी जागा अशा काही मिळालेल्या नाहीयेत का? नाही मिळालेल्या. बरीच वर्ष ती स्मशानभूमी उघड्यावर आहे. आता पांगोळी गाव हे बऱ्याच वर्षापासून ते बसलेलं आहे तिथे, म्हटल्यावर ते आतापर्यंत ती उघड्यावरच होती. तर आता इथून पुढे ते टेम्पररी देणं म्हणजे बरोबर नाहीये. नाही, पण त्यासाठी पर्यायी जागा निवडलेल्या आहेत आणि ते ताब्यात मिळाली. तुमचं उत्तर आमच्यावर आलेलं आहे, समजलेलं आहे की पर्यायी जागा निवडलेली आहे, त्याच्यावरती तुमचे प्रयत्न चालू आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यासाठी. माझा पुढचा प्रश्न मनीषा तुम्हाला आहे की गटाराची समस्या आहे आपल्याकडे आणि मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याची भयंकर समस्या अशी आहे की ज्याचा रिपोर्टिंग आमच्या पत्रकारांनी केलेलं आहे. पाण्याच्या पाईपलाईन ज्या गेलेल्या आहेत त्या गटारातून गेलेल्या आहेत, काही ठिकाणी त्या सडलेल्या आहेत. काही वेळा त्या सडलेल्या पाईपलाईन मधून त्या गटाराचं पाणी जे आहे ते, आता ते तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही तिथे जास्त काम केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला सगळ्याच नगरसेवकांचं म्हणणं त्याबद्दल पाहिजे. आपण सगळ्यांनी आपलं म्हणणं मांडावं आणि त्यामध्ये काय सुधारणा करता येतील. आपल्याला हा प्रश्न जो आहे की नाही, आपल्या लोणावळ्याचा फक्त शाश्वत विकास करायचा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची, नुसता देखावा करायचा नाही आपल्याला. तर पुढं इथून पुढं लोणावळ्याचा चांगला विकास होईल, लोणावळा एक आदर्श होईल असं काहीतरी प्रयत्न करायचा, म्हणून हा तुम्हाला प्रश्न आहे. थेट जे पाईपलाईन जे गटारातनं गेल्यात काय झालंय, ते पाईपलाईन गटारातनं न हे करता त्याला पर्यायी जागा साईडने कुठनं तरी हे घेतलं पाहिजे. कारण की ते पाण्यामुळे तर पाईप कुसतात आणि त्याच्यामध्ये घाण पाणी जातं आणि घाण पाणी जाण्याचं आणि मेन म्हणजे पंपावरनच घाण पाणी येतं. कारण की एवढ्या लोकांकडनं नळपट्टी घेतात, बरोबर आहे की नाही? नळपट्टी घेतात पण त्याला हे आहे का, फिल्टर तिथं बसवलेलं आहे का? नाही. पाणी कधी लाईट गेली की पाणी नसतं. मी फोन केला की काय म्हणतात डिझेल नाहीये. हे प्रश्न तिकडनं येतात, आम्हाला उत्तर येतात त्यांची. पाणीवाल्याला फोन केला की आम्हाला तिकडनं उत्तर येतात. मग एवढं पाणीपट्टी घेऊन करतात काय मग? ठीक आहे, तुमचं उत्तर पोहोचलेलं आहे ताई. तुम्ही पाईपलाईन या गटारामधून गेल्या नाही पाहिजे, कारण पाईप हे कुसतातच, यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याच्यामुळे ते खराब पाणी हे त्या पाईपांमध्ये जाऊ शकतं. मग त्याचा एक वेगळी व्यवस्था करावी. लोणकर साहेब तुमचं म्हणणं? तुमच्या मताशी मी सहमत आहे. प्रथमतः तर नगरपालिकेने अशी व्यवस्था करावी की हे नळ कनेक्शन देतानाच ती नळाची व्यवस्था त्या प्रभागाप्रमाणे आणि त्या घराच्या रचनेप्रमाणे व्हायला पाहिजे. म्हणजे गटारातून जाऊ, गटारातून बाकीचं कनेक्शन घ्यायचा प्रश्नच येत नाही. जर नळ लाईनच लांब आहे आणि दुसऱ्या एखाद्या माणसाचं घर जर 100 फुटापेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्याला साहजिकच तिकडनं ते खोदून पाणी न्यावंच लागणार. तर ही व्यवस्था नगरपालिकेने जर व्यवस्थित केली असती चोख आणि ते कनेक्शनच बरोबर जर रचनेप्रमाणे नेलं असतं तर ह्या समस्या उद्भवल्या नसत्या. म्हणजे तुमचं म्हणणं की वेगळी पाईपलाईन टाकायची? हो, पाईपलाईन तर वेगळी हवीच ना. तुमचे लोकसंख्या ही वाढणारच आहे. ठीक आहे, तुमचा विचार चांगला आहे. तुमचं गोसाई साहेब? दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे गटार आहेत ती भूमिगत केली पाहिजे. गटार सगळी गटार भूमिगत केली पाहिजे, त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. आणि पाईपलाईनच्या संदर्भात बोलायचं आलं तर म्हणजे पाईपलाईनच चेंज करावी लागणार. म्हणजे पाईप चेंज करून ते वरतून घ्यावे लागतील आपल्याला. कारण जर पाईपलाईन जर गटारामधून घेतली तर पाईप कुजणार आणि विषय म्हणजे
घाण पाणी येऊन मग रोगराई प्रसरणार. त्याच्यापेक्षा भूमिगत जर गटारं केली तर आरोग्यावर पण म्हणजे नाही का विशेषतः परिणाम होईल. परत माझा थेट प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी आहे. मगाशी यांनी पांगोळीचा विषय मांडला, लोणकरने तो प्रश्न हे केला, तर आपल्याकडं सुंदर शहर, स्वच्छ शहर म्हणून आपल्या नगरपालिकेला एक बक्षीस मिळालं होतं. आपल्याला माहिती असेल, तुम्ही विद्यमान नगरसेवक आहात. तर खरोखर आपलं शहर सुंदर झालंय का, की एखादा विशिष्ट भागच सुंदर झालाय, बाकी सर्व आहे तसंच आहे? याच्यावरती फक्त एका वाक्यात उत्तर द्यायचं मला. ताई पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी एकेकाने द्यायचे. मला तर कुठेच दिसत नाहीये की काय झालंय म्हणून कुठे काम. तो सुंदर कुठंच झालेलं नाही, कुठंच दिसत नाहीये. कारण प्रभाग एकही काही नाही, काही नाही की तिथं काही सुंदर नाही, झालेलं आहे. कुठंच सुंदर दिसत नाहीये. ठीक आहे. आतापर्यंत जे आहेत आपले वडीलधारे जे आहेत, वृद्ध, महिला, लहान मुलं, असं कुठेच नाही की त्यांच्यासाठी वेगळं काय केलेलं आहे म्हणून. ठीक आहे, तुमचं म्हणणं कळालं की कुठंच नाही, तुमचं म्हणणं की कुठं सुंदर झालं नाही. ताई तुमचं म्हणणं मला. मला तरी वाटतं की तुंगारली प्रभागात स्वच्छता, आरोग्य हे सगळं व्यवस्थित तुमच्यासाठी खास येणार आहे. आता यांच्याकडे आपण आता पुढे जायचं यांच्याकडे, खास तुमच्यासाठी प्रश्न येणार नंतर. हा ताई घ्या तुम्ही. मला असं वाटतं की कुठल्याही प्रभागामध्ये पूर्ण असं काम झालेलं नाहीये. सगळ्या प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या आहेत. असं कुठला प्रभाग आहे की कुठल्याही प्रभागामधल्या कुठल्याही नागरिकाला विचारणार ना की तुम्ही तुमच्या प्रभागामधलं काम विकसित झालंय का? तुमचं उत्तर पोहोचलं. तुमचं ताई? तुंगरलीमध्ये तर स्वच्छता अभियान पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. हा, आता माझे पत्रकार मित्र तयार आहे सगळे तिकडं. याचा प्रश्न पुढचा तुम्हाला येणार आहे छान एकदम. चला तुम्ही पुढे. हा, कुठेही स्वच्छतेचं काम झालेलं नाही, हा फक्त लोकांना दिखावा आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं प्रत्येकाने आपापलं म्हणणं मांडा. अगदी हसत खेळत आपल्याला चर्चा करायची आहे. तुंगारली गाव जरी कचरा कुंडी मुक्त झाला असेल तरी पण जागोजागी कचरा पडलेला आहेच. आणि आता आपण याच्यावरती थेट प्रश्न घेणार आहोत पत्रकारांकडून. कारण जयश्री ताईने सांगितलं की तुंगारली प्रभाग स्वच्छ झालेला आहे, तांबरे त्यांनी पण सांगितलं तुंगारली प्रभाग स्वच्छ झालेला आहे. आपण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर एका प्रभागाचे नगरसेवक आपण राहतच नाही. जरी आपण एका प्रभागातून निवडून असलो तरी हे नगरसेवक संपूर्ण लढण्यासाठी असतात. पुढचा प्रश्न माझ्या पत्रकार मित्रांकडून तुमच्यासाठी. इंदोरवर ताई आपण म्हणले की आमचे तुंगारले प्रभाग पूर्ण स्वच्छ झालेला आहे. ज्या डकलेनपासून जो तुमचा जो ब्रिज आहे त्या तो रस्ता सोडला, त्या ब्रिजपर्यंत, एक्सप्रेसच्या ब्रिजपर्यंतचा मार्ग गेला आणि थोडासा या नागरायण धामचा भाग वगळला, तर अन्यथा कुठेही तुमची जी संकल्पना आहे, ज्या संकल्पनेवर नगरपालिकेने आपलं कागदी घोडे रंगवून किंवा छायाचित्र काढून वेगवेगळ्या माध्यमात वृत्तपत्रांच्या फोटोग्राफीमधनं तो पुरस्कार मिळवलेला आहे. पण इतर बाजूला गेला तुम्ही, पलीकडच्या बाजूला तुमचे जे शंकरचं मंदिर, ती लाईन शंकरनगर किंवा तुमची डॉन बॉस्को जे स्कूल आहे त्या परिसरात गेला तर तुमची इकडे जी स्वच्छ लोणावळ्याची संकल्पना इकडे चांगली होती या रोडच्या पुरती. म्हणजे दर्शनी बाकीच्या ठिकाणं ते मोठमोठे कचऱ्याचे ढिगारे आणि तुमच्या त्याच माध्यमातून तुमच्या स्वच्छ लोणावळ्याचा त्यांनी तो पुरस्कार घेतलेला आहे. तुम्ही म्हणता की आमचा लोणावळा प्रभाग म्हणजे तुमचा केवळ तो रोडचा परिसर किंवा गाव भाग नाहीये, बाकीच्या ठिकाणी का? मग तुम्ही लोकांची दिशा पण करताय. घ्या त्यांचं माईक घ्या, तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर द्या. बाकीच्या ठिकाणी का, तर बाकीच्या ठिकाणी आता लोकप्रतिनिधी एका प्रभागात किती असतात? तुम्ही किती होते? आम्ही 4 होतो. माझ्या परीने मला जो प्रयत्न करायचा होता किंवा मी केलाय ते मी सांगितले, ते मी सांगितले. तर बाकीच्यांचं मी काही सांगू शकत नाही ना. मग तुम्ही चारी प्रभागाचे नेतृत्व करत होता, एकटे नाही? करत होतो. चारी वॉर्डचं नेतृत्व करत होतो. जयताई तुम्हाला एक प्रश्न, खुला प्रश्न तुम्हाला, की तुम्ही म्हटला की त्या प्रभागापुरतं मी काम केलेलं आहे, बरोबर आहे. आजही जर तुम्ही पांगोळीला आलात तर 8 दिवसांनी 3 झाडूवाले येतात, वरवरचं झाडून जातात. इतर दिवशी दररोज पांगोळीतला नागरिक त्या रस्त्यावरती स्वतः रस्ता झाडतो आणि पांगोळी स्वच्छ करतो. मग हा प्रभाग स्वच्छ झाला का? स्वच्छ झाला नाही असं कसं म्हणता येईल? प्रभाग म्हणजे मला सांगा, घरात 4 मुलं आहेत. नाही आलं माझ्या लक्षात. पांगोळीचं म्हणताय तुम्ही, पांगोळीबद्दल म्हणताय. माझा प्रश्न आहे का, घरात 4 मुलं आहेत, बरोबर आहे. 4ही मुलांना आपण सारखं प्रेम करतो, बरोबर. सकाळच्या वेळी आपण ज्यावेळेस मुलांना नाश्ता देतो त्यावेळेस मोठ्या मुलाला 2 घास, लहान मुलाला 4 घास, मधल्या मुलाला 3 घास असं आपण देतो का? कारण पांगोळीच्या लोकांनी किंवा त्या प्रभागातल्या सगळ्याच लोकांनी तुम्हाला आपलं म्हणून नगरसेवक केलं होतं. आता तुम्ही हा जो मुद्दा काढला की
त्या प्रभागाचा विकास ठीक आहे, लोणाचा विकास बाजूलाच होता, त्या प्रभागाचा विकास तरी आतापर्यंत केलाय का? हा एक नागरिक म्हणून, माझा पत्रकार म्हणून तर विषय सोडा, पत्रकार म्हणून अनेक मुद्दे आहेत ते मी नाही. आणि पांगोळीसाठी सुद्धा मी वेळोवेळी मी प्रयत्न केलेला आहे, मी स्वतः गेलेली आहे, इथून पुढेही प्रयत्न करणार आणि केलेला आहे आतापर्यंत पण माझ्या परीने मी केलेला आहे. आता आपण पोटपुरीताईंचं उत्तर घेऊया. त्या म्हणतात की मी एकटी काय करणार, सगळ्यांनी तुम्हाला मतं देऊन निवडून दिलं, नगराध्यक्षापासून ते नगरसेवक. तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, आता त्यांचं म्हणणं सोडून द्या, त्यांना निवडून दिलं आपण, आता परत ते उभे राहिलेले आहेत. नाही, ते म्हणतात मी एकटी काय करणार, पण सगळ्यांना सोबत घेऊन केलं पाहिजे ना. तुम्ही काय करणार ते सांगा, तुम्ही एकमेकांना आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा. मी करणार आहे, माझ्याकडे आहे खराब रस्ते, वाहतूक कोंडी, नंतर वचननामा फिल्टर प्लॅन. तुम्ही ज्या प्रभागात उभे आहात, अच्छा, दोन नगराध्यक्षासाठी जर तुमच्या सुदैवाने तुम्हाला साथ दिली तर तुम्ही नगराध्यक्ष झालाच, तर तुमचं विजन पण आमच्या समोर आलं पाहिजे ना. जे आपले तलाव आहेत, नगराध्यक्ष झाले हे विजन असेल असं लोणाच्या लोकांना कळलं पाहिजे. आपला प्रयत्न तोच आहे, आपल्याला इथं कोणाला दुखवायचं नाही, कोणी काय केलं काय, पण तुम्ही काय करणार आहात. आपण असं म्हणतो की मागचं विसरून जा, पुढचं तरी चांगलं करायचं, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार. जे आहेत आता फिल्टर पाण्याचा प्रश्न आहे, आपण फिल्टर प्लांट तिथे टाकू शकतो सगळीकडे. आणि जे तलाव आहेत आपले, त्यांची अवस्था आता बघा. प्रश्न येणार नक्की, तुम्ही उपस्थित केलेलं उत्तर आहे, तलावाचा प्रश्न येणार आहे. तिथे आता मला आपण मनीषाताईंकडे जायचंय. रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. तुमचं उत्तर सांगा, तुम्ही काय करणार प्रभागासाठी? संपूर्ण प्रभागाचा विचार करायचा तुम्ही आता. संपूर्ण प्रभागासाठी, तुंगारलीसाठी नाही, माई टापू आहे, परत हे आहे, सगळं आहे, सगळ्या पूर्ण प्रभागासाठी. मेन म्हणजे झाडूवाले, कचऱ्यावाला पण वेळेवरती येत नाही, 2-2, 3-3 दिवस कचरावाले येत नाही, डस्टबिन लोकांची भरून जातात, त्याच्यामुळे अजून रोगराई बसतात, त्याच्यावरती माशा बसतात, हे कीटाणू बसतात, त्याच्यामुळे अजून लोकांच्या आरोग्याला समस्या. तुमचं म्हणजे तुमचं उत्तर त्यांना पटत नाहीये. आणि गटारावाले पण येत नाही. गटारावाले मी जेव्हा फोन करते तेव्हा गटारावाला येतो आणि परत गटारावाल्याला काय सांगून पाठवतात, मनीषा कुटींची सही घ्या म्हणजे सगळी गटार दिल्ली साफ झालेली वाटेल. धन्यवाद, तुमचं म्हणणं पोहोचलेलं आहे. आता तुम्ही काय करणार सांगा, संपूर्ण प्रभागासाठी काय करणार ते सांगा तुम्ही एकदा. प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न. धन्यवाद. लोणकर साहेब, प्रभागाचं बोलायचं, एकमेकांना आरोप करायचे नाहीत. फक्त प्रभागापुरतं बोला. प्रश्न विचारणारे आम्ही आहोत, प्रश्न विचारायचा अधिकार आम्हाला आहे. प्रतिनिधी जेव्हा तिथे जातो ना, ते माईक घ्या. स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा नगरपालिकेत जो लोकप्रतिनिधी निवडून जातो, त्यानंतर त्याला सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. लोकांना जसं तोंड द्यावं लागतं, जसं लोकांकडनं आपण मतं मागून घेतो ना, तसं नगरपालिकेतून कामही करता येतात आणि करून घ्यावी लागतात. मी काय करणार सांगतो, पहिलं मला यांचं उत्तर. मी माझ्या परीने कामं करून घेतलेली आहेत. विद्यमान पहिले 3 वर्षाचे नगरसेवक पण आमच्या बरोबर लढायला. नाही, मी माझ्या परीने प्रयत्न करून कामं करून घेतलेली आहेत. नाही, तुम्ही काय करणार, मी कामं करून घेतलेली आहेत, हे मी ठामपणे सांगू शकते. ऐका आम्ही सांगितले. आता नाही, 2 मिनिट. कुठे ताईंनी आता जो हे केलं की बाबा गटरवाले येत नाहीत, 3-3 दिवस आमच्या डस्टबिन, हे सगळं हे आरोप आहेत, हे चुकीचे आरोप आहेत. कारण मी स्वतः त्या समस्येमधून गेलेली आणि जाती अजूनही जाती नाही, गटारवाल्यांना घेऊन प्रत्येक ठिकाणी गेलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. हा आरोप आहे. तुम्ही प्रश्न घेऊयात आपण प्लीज. तुम्ही चर्चा, पुढचा प्रश्न नाही ऐका 2 मिनिटं. चर्चा करणाऱ्या प्रत्येकाला तुम्हाला लोक पाहतायत समोर, तर एकमेकांना आरोप करू नका. तुम्ही फक्त ऐका, मी काय करणार, मी प्रभागाचा विकासच करणार. प्रत्येक माणसाचे जे प्रश्न आहेत ते जातीने उभं राहून सोडवणार. ठीक आहे, तुमचं म्हणणं समजलं. तुमचं गोसावी, प्रभागातले जे नागरिक आहेत, युवक आहेत, महिला आहेत, त्यांच्या जे समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. म्हणजे प्रभागातल्या प्रत्येक माणसाचं तिथपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, आजपर्यंत युवक म्हणजे सगळ्यात जास्त तरुण वर्ग तुंगारली पांगोळीमध्ये सगळ्यात जास्त दहीहंडी म्हणा, गणेश उत्सव म्हणा, तर युवकांचा हा जो म्हणजे जे आहे कल, तो क्रीडा क्षेत्र आणि कला क्षेत्राकडे जास्त आहे. तर त्या संबंधी जर सांस्कृतिक भवन जे आहे त्यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे युवकांचा उपयोग फक्त निवडणुकीसाठी केला जातो, नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुमचं उत्तर पोहोचलेलं आहे. पुढचा प्रश्न पत्रकारांकडून आपण घेणार आहोत. बोला. आत्तापर्यंत मी जे बघितले, तुंगारली तुमचा विभाग बघितलेला आहे, तुम्ही राहता ना, तर त्याच्या थोडंफार जवळच एक 5 मिनिटाच्या अंतरावर
खूप ढीग कचऱ्याचा मिळाला मला. तुम्ही म्हणता की तुम्हाला त्याचं काहीतरी तुंगारली भागाला पारितोषिक मिळालेलं आहे. लोणावळ्याला, हां, संपूर्ण लोणावळ्याला मिळालेलं, ते पण तुंगारलीचे फोटो वरून मिळालेलं आहे. हां, तर त्याच्यामध्ये तुमचे एक 10 मिनिटाचा रस्ता तुमच्याच घरापासून, कारण मी स्वतः गेले होते तिथं, आणि 10 मिनिटाचा रस्ता सोडत पायी जर, तर तिथे खूप कचऱ्याचा ढीग होता. आणि एक की तुमच्या पूर्ण त्या विभागाला ओमकार तरुण मंडळाने डस्टबिन दिलेले आहेत, तर तुम्हाला ते नगरपालिकेने काही मदत केली नाही का? मला हे नाही, नगरपालिका आणि ओमकार तरुण मंडळ ह्यांच्या समन्वयातून ते सगळे झालेले. ओमकार तरुण मंडळाने त्यांना पण ते डस्टबिन दिलेलं आहे. ओमकार तरुण मंडळाचं आहे. ओमकार मंडळाचा फक्त नाव, अधिकार फक्त नगरपालिकेचे. तुम्ही माईक महत्वाचा खर्च ओंकार तरुण मंडळाचा, कारण आभार मानले पाहिजे त्या मंडळाचं, ते चांगले उपक्रम राबवतात. त्यांचे आभार मानलेच पाहिजे, बरोबर आहे. काय झालं बहुतांश ठिकाणी काय होतं, आश्रय म्हणून एखादं का म्हणजे ते टेक्निकल बाब असते की बाबा नगरपालिका उपक्रम राबते, ती त्यांचा म्हणजे फादर असतं, वडील पद्धत असते त्यांची. नगरपालिकेने फक्त त्यांना केलं सहकार्य केले, पण जे लोणावळ्याच्या याला जे स्वच्छ अभियानाला ती ओंकार मित्र मंडळाची जी खरी साथ लाभलेली आहे, त्यांच्यामुळे हा उपक्रम आहे. जो वृक्षारोपण असो किंवा वेगवेगळे उपक्रम असो, नाही त्यांच्यामुळे आहे, बरोबर आहे. पण नगरपालिकेने नक्की त्यांचं काय महत्वाचं काय योगदान दिलं? महत्वाचं योगदान हे दिलं की जे कचरा कुंड्या काढल्या, तर वेळोवेळी घंटागाडी येणं किंवा कचऱ्याच्या गाड्या येणं, हे योगदान नगरपालिकेचंच आहे ना. नगरपालिका बरोबर ना. ते पुरवते. डस्टबिन ओंकार तरुण मंडळाने दिले, पण त्या डस्टबिन मध्ये जो कचरा रोज टाकतात लोक, त्याच्यासाठी गाडी येणं महत्वाचं आहे ना नगरपालिकेची. ते वेळोवेळी रोजचं वेळच्या वेळ गाड्या येतात. तुमच्या सहकारी म्हणतात की वेळेवर येत नाही, बऱ्याच मी म्हटलं ना, सहकारी, माझेही सहकारी आरोप करतात. आरोप नाही, आरोप आहे हा. गाडी ठीक आहे, समस्या गाडी कचऱ्याची गाडी ही रोज येते. माझं म्हणणं ऐकून घ्या. मी स्वतः जातीने त्याच्यावर गटरचं म्हटलं तरी गटर साफ करण्यासाठी मी स्वतः सांगते की तुम्ही ज्या भागात आज गटर साफ केले तिथल्या सह्या घेऊन येऊन मला दाखवा. आता माझा प्रश्न आहे, तुम्ही सांगता की ह्यांनी जो प्रश्न उपस्थित केला, सांगता की डस्टबिन दिले, वाटले, ओंकार तरुण मंडळ खूप चांगलं काम, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. पण तुम्ही जे म्हणला ना की रोज घंटागाडी येते, ती घंटागाडी, ते मुकदम, सुपरवायझर, ते रस्ता साफ करणारे लोक, ही फक्त एका ठराविक विभागापुरतीच काम करतात, पुढच्या विभागाला ती येत नाही. हा आमचा मुख्य प्रश्न आहे. कुठल्या पुढच्या विभागाला येत नाहीत? विचारा पांगोळीमध्ये जाऊन. पांगोळीमध्ये सुद्धा जातात. किती दिवसांनी गाडी येते विचारा, 2-2, 3-3 दिवस गाडी येते का ते विचारा. रस्तेवाले कधी येतात ते विचारा. तुंगारली मध्ये त्या साईडला मी जिथे राहते तिथे नाही. माझा प्रश्न नाही, ऐकून घ्या, माझा प्रश्न हाच आहे की ठीक आहे, आता इथून पुढे तरी निदान आपल्याच प्रभागात आपण निवडून आलेलो आहोत, तर त्या प्रभागातला प्रत्येक भाग, प्रत्येक कोपरा हा माझ्या दृष्टिक्षेपात असेल. मी तिथे एकदा तरी जाईल, पाहिल, तर लक्ष देईन. एकदा तरी असं नाही, मी जातीने स्वतः तिथं लक्ष घालणार. आमचं म्हणणं तेच आहे की आम्ही पत्रकार, हा बघा, आम्हाला नाही प्रचारामुळे वेळ भेटत नाही असं नाहीये. बरं, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, ऐका ना. याच्यापूर्वी वेळ होता, पण मी स्वतः जात होते, मी स्वतः तिथे गेलेली आहे. पुढचा प्रश्न आहे माझा, त्यांच्या रोडचे प्रश्न मिटवण्यासाठी सुद्धा मी गेलेली आहे, वेळोवेळी गेलेली आहे. जयश्रीताई, माझा एक पुढचा प्रश्न आहे, तो ह्यांच्यासाठी पहिल्यांदा तिथून सुरुवात आहे. तुम्ही मगाशी तुंगाळ डॅमचा उल्लेख केला, बरोबर आहे. आता त्या तुंगाळ डॅमला बांधून 100 वर्ष झालेले आहेत. अनेक वेळा त्यांचं पत्र आलेले, तिकडून पत्र येत आहे लंडनहून की त्याची 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे 100 भरली आहे, कधी ते कोसळू शकेल, तुम्ही त्याची काळजी घ्या, बरोबर की नाही. गेले 4 टर्म झाल्यात, 20 वर्ष झाले. मी 20 वर्ष दरवेळेस जातो, काहीतरी करा, इकडचा गाळ काढा, तिकडं डम करा, मध्ये पाया बांधा, त्याचं सक्षमीकरण करा, सगळं करतोय, पण आतापर्यंत त्याच्यात काही होत नाही. आतापर्यंत तर माझा प्रश्न बघा, तुम्ही आता ते सांगू नका तुम्ही आता काय केलं आणि काय नाही, ते इथून पुढे तुम्ही काय करणार आहात ते सांगा. तुम्ही नगराध्यक्ष होणार आहात, तुम्ही तिथं त्या वार्डामध्ये आता इलेक्शन लढवत आहे, तुम्ही काय करणार आहात त्या तुंगाले डॅमच्या धरणासाठी, तुंगाले डॅमसाठी? तिथे आपण सक्षमीकरण करून ते तलाव व्यवस्थित करू शकतो, आणि तिथे रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून देता येईल आपण नागरिकांना. कारण जे गरीब आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना पोटा पाण्याची व्यवस्था सुद्धा होईल. ठीक आहे, जे ताई तुम्ही. तुंगारली डॅमच्या सक्षमीकरणासाठी ठराव झालेला आहे, ते काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. आता ह्या
पुढच्या 5 वर्षाच्या काळात त्याच्यासाठी आम्ही अजून पाठपुरावा करतोच आहे, आधी करतच होतो, आता आताही करत मनीषा ताई, तुम्ही काय करणार आहात त्यासाठी? ठीक आहे, आता या मागाशी ज्या म्हणल्या की एकट्या नगरसेवक काय करू शकतो. नाही तो जाऊ दे, तो प्रश्न नाही, संपला. ऐका ना, ऐका, आता मला माझा प्रश्न हा, मग काय? त्याच्या तुंगल डॅम संदर्भात सांगा तुम्ही. एक डॅमसाठी तुम्ही काय करणार तेवढं सांगा नगरसेवक तुम्ही. डॅम साठी मग त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे. मग तुम्ही काय करणार? कारण की- तुम्ही जर नगरसेवक म्हणून निवडून गेला तर काय करणार तुम्ही? मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करणार, आणि प्रयत्न म्हणजे नागरिकांना संगती घेऊन प्रयत्न करणार, धन्यवाद. कारण की एकाच्या ह्याच्यामध्ये आणि 4 नागरिकांच्या ह्याच्यात खूप फरक पडतो. तुमचं म्हणणं कळायला येतं. तांबरे ताई, तुम्ही तुंगली डॅमची जी काही पेंडिंग कामे राहिलेली आहेत ती सर्व नगरसेवकांच्या मदतीने आणि नगराध्यक्षांच्या मदतीने मी ती कामे पूर्ण करणार. अमित लोणकर, तुम्ही तुंगर्ली डॅमचं पहिलं प्रोजेक्ट तयार केलं पाहिजे, कशा पद्धतीत व्हायला पाहिजे, त्याच्या आजूबाजूला तयार केलं पाहिजे. नाही तुम्ही काय करायचं आम्ही तेच करू, आम्ही निवडून आमच्या कार्यरथामध्ये हेच प्रोजेक्ट तयार करीन आणि प्रोजेक्ट तयार करणं, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला सुशोभीकरण करणं, लोकांसाठी तिथं जाऊन काही चांगले स्थळ निर्माण झालं तर 4 लोक पर्यटन स्थळ निर्माण पोहोचलंय. तुम्ही गोसाई साहेब, तुंगल डॅमचं जे म्हणजे जे आहे आता जो प्रोजेक्ट आहे, प्रस्ताव जो मांडलेला आहे, तर त्याचा पाठपुरावा करून त्याची जी दुरावस्था आली त्याची दुरुस्ती करून एक म्हणजे नाही का नवीन डॅम कसा चांगला तयार होईल आणि त्याचं म्हणजे आयुमान कसं वाढवलं जाईल त्या संबंधित प्रयत्न करून तिथं बोटिंग क्लब वा ॲडव्हेंचर्स क्लब वगैरे चालू करून युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करता येईल. परत जे बाजूलाच ठाकरवाडी वगैरे आहे परिसर, तर तिथल्या लोकांसाठी पण रोजगार उपलब्ध होईल इथे. धन्यवाद. तुमचं म्हणणं पोचलेलं आहे. सगळे नगरसेवक अतिशय तळमळीने आपलं म्हणणं मांडतायत. त्यातही विद्यमान नगरसेवकांनी त्यांचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्नही केलेला आहे. अनेक नगरसेवकांनी त्यांना प्रश्नही विचारलेले आहेत, आम्ही विचारले आहेत, पण त्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अतिशय चांगली उत्तरं दिलेली आहेत. यांच्याकडून आपण अशाच ह्या लोणाच्या समस्या त्यावरच्या उपाययोजना काय आहेत त्या विचारणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. स्वप्न झाले साकार. आता महावीर गोल्ड मध्ये या आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या अनेक व्हरायटी घ्या. केडीएम दागिन्यांबरोबरच ब्रेसलेट, मंगळसूत्र, गंठणसाठी एक विश्वसनीय नाव महावीर गोल्ड. राणीहार, ऐश्वर्यहार यासारख्या आधुनिक दागिन्यांबरोबरच रत्नजडित सुवर्ण अलंकाराचं अग्रगण्य नाव महावीर गोल्ड. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच चांदीच्या शोभिवंत वस्तूंचं भव्य दालन महावीर गोल्ड. महावीर म्हणजे विश्वासाची परंपरा. संपर्क महावीर गोल्ड, वसंतदादा पाटील संकुल, लोणावळा. फोन 2766721. स्वप्न झाले साकार. अंतरिक्ष के मंथन से, कालाग्नि के तप से निखर, सृष्टि के तांडव ने रचा रोशनी का एक चक्र और जन्मा सितारा, नक्षत्र. विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, लग्न व इतर शुभ कार्यासाठी आरामदायी बसेस 17, 28, 32 तसंच 50 सीटर बसेस उपलब्ध. तसंच इनोवा, एर्टिका, झायलो, स्विफ्ट, डिझायर, लिवा आणि इतर गाड्या भाड्यानं मिळतील. विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, विनम्र व तत्पर सेवा. ट्रिप सहल असो वा कोणतंही शुभ कार्य, सुखरूप आणि आरामदायी प्रवासासाठी विश्वसनीय नाव म्हणजेच विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स. संपर्क किशोर पवार 9823217908, BV पवार 9545760400. पत्ता विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मुंबई पुणे रोड, गवळीवाडा, लोणावळा. Traditional internet connection, video choking and buffering.
Watch video without buffering and choking. WNet Broadband Internet. WNet WorldNet. 24/7 customer support. 61125 555. माझी सर्व भावी नगरसेवकांना विनंती आहे की त्यांनी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करू नये. हे व्यासपीठ त्यासाठी नाही. हे व्यासपीठ फक्त आपल्या लोणावळ्याचा शाश्वत विकास, संपूर्ण लोणावळ्याचा विकास, सुंदर स्वच्छ पर्यटनासाठी अतिशय नावारूपास येईल असं लोणावळा आपल्याला उभं करायचं आहे आणि त्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. तर माझी सर्व नगरसेवकांना हात जोडून विनंती आहे की आपण वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करू नयेत. आपण लोणावळ्यासाठी काय करणार आहोत, माझं विजन काय, मी लोणावळ्याला कसा सामोरे जाणार, मी माझ्या मतदारांना कसा सामोरे जाणार, मी पुढं काय आहे, माझा वचननामा काय आहे हे त्यांनी सांगायचं आहे. लोणावळ्यासाठी काय करणार हे त्यांनी पटवून द्यायचं आहे. यासाठी ही चर्चा आहे. पुन्हा एकदा सर्व ह्या नगरसेवकांचं मी स्वागत करतो आणि सर्वांसाठी एक पहिला प्रश्न मुख्य आहे की प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे, गेले अनेक महिने तो रखडलेला आहे. तुमच्या लक्षात आला असेल कोणता प्रश्न आहे तो? ब्रिज. तुंगारलीचा जो ब्रिज आहे ढाणूकर पुलाजवळचा, तो ब्रिज अद्यापही पूर्ण नाही आणि 2 महिन्यात तो ब्रिज पूर्ण होईल. ब्रिजचं काम ज्यावेळेस सुरू झालं, त्याचं ज्यावेळेस पायाभरणी झालं, त्यावेळेस 2 महिन्यात तो ब्रिज पूर्ण होईल असं नगरपालिकेतर्फे सांगण्यात आलं होतं. अद्यापही अजूनही त्याच्या स्लॅब भरण्याचं काम सुरू आहे. तर त्या पुलाबद्दल आपण निवडून आल्यानंतर, आता काय झालं ते सांगू नका, तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार, पहिला पुढे तुमच्यासाठी त्याचं जे रखडलेलं काम आहे ते पहिल्यांदा मी पूर्ण करेल. जे आहे त्याच्यात आणखी दुसरा काय बदल करता येईल तेही मी करेन. धन्यवाद. जयश्रीताई तुम्ही? तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी पाठपुरावा करणार. आतापर्यंत तो पाठपुरावा तुम्ही केलेला आहे? आतापर्यंतही केलेला आहे, झालेलं नाही. आता इथून पुढच्या काळात जास्त पाठपुरावा करून तो लवकरात लवकर कसा होईल तुम्हाला शुभेच्छा द्यासाठी यासाठी प्रयत्न करणार. मनीषाताई तुम्ही? मी तो पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न करणार आहे, कारण की खूप 2 वर्ष झाली आहे ती काम तसंच रखडलेलं आहे. नागरिकांच्या खूप समस्या होत्या गाड्या येण्या जाण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते चालू झालं होतं तेव्हा पण 2 नागरिकांना तिथं जीव गमावा लागलेला आहे. ते जर ते बिचारे गरीब होते म्हणून त्यांचं ते तो पूर्ण करण्यासाठी म्हणजे असं काही नुकसान होणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. नुकसान झालं नाही पाहिजे. तुमचं म्हणणं पोहोचलेलं आहे. तुम्ही अमृताई? नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या मदतीने तो पूल पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे निवडून लवकरात लवकर तो पूर्ण कसा होईल त्यासाठी प्रयत्न. तुम्ही लोणकर साहेब? जितका लवकर होईल तितक्या लवकर आणि जितका शक्य होईल त्या कमी वेळामध्ये तो पूर्ण व्हावा याच्यासाठी मी पूर्णपणे त्याच्यासाठी लक्ष केंद्रित करतो. साहेब तुम्ही? तुंगारलीचा जो ब्रिज आहे त्यासाठी मी सर्वप्रथम पाठपुरावा करेन. हे काम का रखडले गेले, पण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर हे लवकरात लवकर काम पूर्ण हो यासाठी मी पाठपुरावा करेन, लवकरात लवकर पूर्ण करून घेईन. बरं, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की ते ठराविक मुदतीत काम पूर्ण करावं असा एक नियम आहे, बरोबर आहे? ठराविक मुदतीत काम पूर्ण झालेलं नाहीये, नाही झालेलं, बरोबर? तर तुम्ही जर निवडून आलात तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, याच्यावरती तुम्ही जाब विचारणार आहात का? पोटफोडे तुमच्यासाठी प्रश्न आहे, सगळ्यांनी एक एक करून उत्तर द्यायचंय. नक्कीच विचारणार मी. आतापर्यंत प्रत्येक पक्षाचे सत्ताधारी येऊन गेले, त्यात नवा चेहरा हा कुठेच दिसला नाही. तरुण पिढीची पण म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांनाही एक चान्स दिला पाहिजे. चान्स देऊ आपण, तो चान्स आपण बघू. आता जनता देते की नाही तो पुढचा प्रश्न आहे, तो कोण कोणाला चान्स देते आपण बघू. पण तो पूल जो रखडलाय की नाही, मग ती मुदत ठराविक मुदत दिली देऊन सुद्धा ते का काम रखडलं याचा हो धन्यवाद. तुम्ही? मीही त्याचाच पाठपुरावा करणार आहे की झाले ठराविक मुदतीत ते काम का झाले नाही आणि आता इथून पुढे जी मुदत दिली जाईल त्या मुदतीत ते झालेच पाहिजे ह्याचा पाठपुरावा करणार. धन्यवाद. मनीषाताई तुम्ही? माझंही तेच म्हणणं आहे की ज्या ह्याच्यामध्ये वेळ दिला होता 2 महिन्याचा, त्या 2 महिन्यामध्ये तो पूल काही पूर्ण झालेला नाहीये आणि आताही जो वेळ देतील त्या वेळेमध्ये तो होतोय की नाही ह्याचा मी पाठपुरावा पूर्ण करणार. नक्की.
मीही या गोष्टीसाठी या सर्वांचा पाठपुरावा का रखडला म्हणून त्याचं चौकशी करणार का? हो करणार ना, नक्की. हा, स्पष्ट बोलायचं. आता तुम्ही नगरसेवक होणार आहात, हा, तुम्ही आता सामोरं जाताय मला. हा, जे काम रखडलंय ते का रखडलं गेलं, कशामुळं अडकलंय, कोणत्या समस्या आहेत, कोण त्यासाठी जबाबदार आहे, ह्याचा पूर्ण पाठपुरावा लागला पाहिजे आणि पूर्ण जनतेला हे गोष्ट कळली पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हो, मी नक्कीच. गोसावी साहेब तुम्ही? मी सुद्धा नक्कीच नगर परिषदेला या संदर्भात जाब विचारणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या समस्या निर्माण झाल्या, म्हणजे कोणी केलं, कशाबद्दल केलं, तर त्या रखडलेल्या कामाबद्दल नक्कीच जाब विचारणार आणि लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तो ब्रिज बनवून घेणार. पुढचा प्रश्न असा की वाहतुकीची कोंडी खूप जास्त होती. त्या प्रश्न आम्ही येणारच आहोत. आमचे पत्रकार मित्र त्यासाठी सज्ज आहेत, अगदी म्हणजे खूप अभ्यास केलेला त्यांनी. तर पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याकडं नाना नानी पार्क काही ठिकाणी असतं बघा, की म्हातारी माणसं असतात, रिटायर झालेली माणसं असतात, त्यांना कुठेतरी विरंगुळा हवा आहे म्हणून नानी नैना पार्क असतं. किंवा आता खोपोलीचं उदाहरण घ्या. खोपोलीला एक छान नाट्य संकुल तयार झालेलं आहे, ज्याच्या उद्घाटनाला आमचे बरेच पत्रकार गेले होते. तळेगावला आता प्रस्तावित आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे, प्रचंड मोठं नाट्य संकुल आहे. असं नाट्य संकुल किंवा असं एखादं नाना नानी पार्क आपल्याकडे व्हावं असं तुम्हाला वाटतं का? आणि ते कुठं व्हावं याचा तुम्ही विचार केलेला आहे का? ताई तुमच्यासाठी घ्या, तुमचं पद फार मोठं आहे. आता आपण शिवाजी उद्यान बघतो नगरपालिकेचं, तिथेही कचरा किती पडलेला असतो. जर तिथे किंवा आणखी दुसरी कोणती जागा आहे नगरपालिकेची पूर्ण, तिथेही आपल्याला करता येईल. लहान मुलांचं म्हणा, वयोवृद्धांसाठी खेळण्यासाठी, तरुणांना क्रीडांगण सगळं करता येईल. फक्त जागा उपलब्ध करून जर दिली, समजा मी तर मी स्वतः ती जागा बघून आणि हे करून उपलब्ध करून. सध्या आपल्या तुंगारलीमध्ये जाखमाता उद्यान ते आहे आणि अशा प्रस्ताव आता झालेले आहेत की बाबा ज्या आरक्षित जागा आहे तिथं हे अम्युजमेंट पार्क किंवा तुम्ही आता जसं म्हणाले नानी पार्क आहे किंवा काय तसा प्रस्ताव केलेले आहेत. आपल्याकडे नाट्यसंकुलाचा प्रस्ताव पण आलेला आहे. हो, आलेला आहे. कुठं जागा केली त्याची ते आता अजून त्याचं काही ठराव म्हणजे असं ठरलेलं नाही. ज्या आरक्षित जागा आहे तिथल्या कुठल्या तरी एखादी जागा घेऊन आपण किंवा स्पॉन्सर वगैरे बघून ते करणार आहे आणि यापुढे ते लवकरात लवकर व्हावं यासाठी मी प्रयत्न करेन. ह्या जशा म्हणले, या ताई जशा म्हणल्या की तुंगारलीमध्ये जाखमाता उद्यान आहे ते ठीक आहे, पण तिथे संध्याकाळची लहान मुलं परत तरुण हे पोरं म्हणजे तिथे गार्डनमध्ये जातात बसायला, पण त्याच्यामुळं वृद्धांना तिथं एकदम अनकम्फर्टेबल वाटतं की नाना नानी पार्क कुठंतरी वेगळं करावं ही माझी संकल्पना असणार आहे आणि ते नगरपालिकेकडनं जागा हे उपलब्ध करून तिथं बांधण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. तुमचं मत ताई म्हणणं? माझंही तेच म्हणणं आहे की नगरपालिकेकडून जी काही नाना नानी पार्क बनवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी जागा मिळवून ते पार्क बनवण्याचा मी प्रयत्न करेन. हा ठीक आहे, फक्त नाना नानी पार्क बनवणार. तुमचं मत? सर, तुम्ही मांडलेला मुद्दा हा बरोबर आहे आणि ह्यासाठी कसे एका जागेवरती हे सगळ्या समस्या होणार नाहीत किंवा एक ठिकाणी जर तुम्ही ते उभारलं तर एवढ्या सगळ्या नागरिकांना यायला जमणार नाही. त्यासाठी 3 ठिकाणी किंवा 4 ठिकाणी अशा योग्य ठिकाणी किंवा संपूर्ण लोणावळ्यामध्ये हो असं व्हायला पाहिजे. अरे वा, धन्यवाद. तुम्ही संपूर्ण लोणावळ्याचा विचार केलात. चला, दुसरी गोष्ट म्हणजे जाखमाता उद्यान आहे मॅडम बोलल्या, पण तिथला महत्त्वाचा प्रश्न असा की तिथली पाईपलाईन फुटलेली, पण आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी तिथं लक्ष दिलेलं नाहीये. फुटली म्हणजे आतमध्ये? हा, तिथं 24 तास पाणी. दुसरी गोष्ट म्हणजे नाना पार्क करू नका, पण असं नाही जे पार्क आहे संकुल आता जे जाखमाता उद्यान आहे तिथंच आपण थोडी सुधारणा करून नाना नानी पार्क होऊ शकतं. तिथंच आपण अशी वेगळी जागा जर दुसरी जर आपल्यासाठी जागा जर भेटत असेल नगरपालिकेच्या आरक्षित तर तिथं आपण एक सांस्कृतिक भवन करू शकतो वा म्हणजे युवकांसाठी क्रीडांगण वगैरे सुद्धा बनवू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की नगरपालिकेचेच कामगार त्याच उद्यानात दारू प्यायला बसतात, याचे हे लक्ष तरी आहे का मग नगरसेवकांचं तिथं? ठीक आहे, तो प्रश्न आपण नंतर हाताळूया. आपला पुढचा प्रश्न पत्रकार म्हणून तुम्हाला काही नागरिक इथे बसलेले आहेत, त्यांचा काही प्रश्न असेल तर त्यांना जरा माईक द्या प्लीज. माझा पहिला प्रश्न म्हणजे विद्यमान नगरसेवकांना आहे. ते आता बोलत होते मगाशी की पुलाचा प्रकल्प का रखला हे मी पाठपुरावा करते. एवढे 5 वर्ष पाठपुरावा केला का यांनी? ह्याच्या आधी 1 वर्ष तुम्ही उद्घाटन करून फक्त एक मशीन आणून ठेवली होती. 1 वर्ष सर तुम्हालाही माहित असेल ती मशीन तशीच उभी होती.
आणि बोला. मशीन तशीच उभी होती. त्याच्यानंतर पुन्हा उद्घाटन झालं, म्हणजे ही फसवणूक केली लोकांची. त्याच्यानंतर पुन्हा उद्घाटन केल्यानंतर आज 3 कॉन्ट्रॅक्टर झालेले त्या पुलाला. हे मला माहिती अधिकाऱ्याखाली मी काढलेले, हे माझ्याकडे माहिती आहे नगरपालिकेची. 3 नगरसेवक झाले. टाटाला कॉन्ट्रॅक्टर टाटाने एक ब्रिज त्यांचा परत पाडला होता, परत बांधायला सांगितला होता, कारण तो चुकीचा बांधला होता. तर ह्यांनी का ना पहिलं टाटा संघ बोलून घेतलं होतं. ठीक आहे, त्याच्यावर आपण उत्तर. तुमचा प्रश्न समजलेला आहे. यशस्वी तुमच्यासाठी प्रश्न येतो की त्याचं उद्घाटन झालं, बरोबर आहे, परत त्याचं नवीन उद्घाटन केलं है ना, मग ते पुलाचं काम सुरू केलं, 3 कॉन्ट्रॅक्टर झाले आतापर्यंत. तर त्यांचं म्हणणं असेल की मग गेले इतके वर्ष तुम्ही त्याचा पाठपुरावा का केला नाही आणि मग तो वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न. एक नागरिक म्हणून त्यांनी त्यांचा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केला आहे. तो वैयक्तिक घ्यायचा नाही. तुम्ही विद्यमान नगरसेवक आहात, सगळ्या नागरिकांना तुम्ही जबाबदार आहात, म्हणून त्यांनी तो प्रश्न केलेला आहे, त्याचं उत्तर द्यायचं. पाठपुरावा आम्ही केलेला आहे त्याचा, पण काही तांत्रिक अडचणी किंवा बाकीचे काही विषय त्याच्यामुळं ते काम रखडलं गेलं. ते जे म्हटलं ना की तुम्ही टाटाबरोबर का नाही बोलून घेतलं, ते बोलणंही झालेलं होतं बोलणं टाटाबरोबर. म्हणजे तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न केलेले. धन्यवाद. तुमचं उत्तर मिळालेलं आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. टाटाबरोबर तुम्ही बोलला होतात. अजून एक जे लेखी होतं ना, ते उत्तर मला दिलेले नाही त्यांनी अजून नगरपालिकेने. मग ते आता जे सीओ गेले त्यांच्याकडे आज पण लेटर आहे, त्यांनी लेखी नाही दिलं. ते बोलले की आमची फक्त बोलणं झालं होतं. ठीक आहे, आता तो त्याला पाठपुरावा तुम्ही करायला पाहता नगरसेवकांनी. अजून काही नागरिकांना तुम्ही घेऊन करायला पाहता. ऐका, आता अजून काही आपल्याकडे प्रश्न आहेत, त्यांचे काही प्रश्न असतील, तुमचा काही प्रश्न आहे त्या ताईंना द्या जरा. तुमचा प्रश्न त्यांच्यावर पोहोचलेला आहे, त्यांचं उत्तर आलेलं की त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि प्रश्न. हा ठीक आहे. नमस्कार. आपण आतापर्यंत जे काही बोललो ते सगळे पेंडिंग प्रश्न आहेत. तर म्हणजे तुंगारी डॅमचा असेल किंवा पार्क असेल किंवा गटार असतील, तर याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की महिलांसाठी तुम्ही काय करू शकता, म्हणजे आणि फक्त महिलांसाठी. अतिशय छान प्रश्न, सगळ्यांसाठी आहे. एकाकडे बोलायचं पहिल्यांदा, आणि सगळ्यांसाठीच आहे हा प्रश्न. पहिल्यांदा पोटफोडी त्यांना द्या. महिलांसाठी इथून पुढे काय करू शकता का, आतापर्यंत काय केले असं विचारायचं. आतापर्यंत काय केलंय हे मी बोलणार. आता इथून पुढे 5 वर्ष जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करू शकता. संधी मिळाली ना तर महिलांच्या ज्या समस्या आहेत ना त्या तो सोडवण्याचा प्रयत्न करणार. नक्की, म्हणजे काय त्यांना स्पेसिफिक प्रश्न आहे. आता तुमच्या काय समस्या आहेत त्या तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार ना. सिक्युरिटी हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण सिक्युरिटी हा प्रश्न आता उद्भवलाय. नाही, कुमारमध्ये जे झालं त्याच्यानंतरही काय, म्हणजे सिक्युरिटीसाठी काय केलं गेलं आणि तुम्ही इथून पुढे काय करणार. आता ह्याच्या आधी काही केलं गेलं नाहीये काय, फक्त गोष्टीचा झाला. मग तुम्ही त्याचा पाठपुरावा करणार का की हे काय झालं. ह्याच्या पुढे आम्ही त्याचा पाठपुरावा करणार. ठीक आहे, पोटफोडी तुमचं म्हणणं काय, महिलांसाठी तुम्ही काय स्पेशल महिलांसाठी बोला. आता त्याने अतिशय सुंदर प्रश्न केलेले की महिलांसाठी नाना पार्क होईल, सगळं होईल, पण फक्त महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरती मी माझं मत नंतर मांडणार आहे. तुमचं म्हणणं मला पहिलं ऐकून. स्पेशली महिलांसाठी मी आधी त्यांचं स्वतःचं एक कर्तृत्व म्हणून वेगळं त्यांना व्यासपीठ निर्माण करून देईन. तिथे प्रत्येकाचं म्हणणं मांडता येईल. प्रत्येक महिलेला त्यांच्या समस्या, तरुणी असतील किंवा वृद्ध महिला असतील, म्हणजे तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत व्यासपीठ निर्माण करून देईन मी त्यांना. आणि त्यांच्यात आरक्षित म्हणजे असं सुरक्षितता त्यांच्यात जी पाहिजे त्यांना सुरक्षितता त्याची पण मी काळजी घेईन त्यांना. मनीषाताई, तुम्ही काय कराल महिलांसाठी. मी महिलांसाठी स्पेशली हे करणार आहे, कारण की मुंबई पुणे किंवा इकडे या साईडला महिलांना घरगुती उद्योग खूप असतात, पण हे आपल्या लोणावळा शहर असं आहे की महिलांसाठी काही सोर्स नाही आहे. ज्या महिला घरातून बाहेर पडू शकत नाही काही कारणास्तव किंवा संसारामधून त्यांना वेळ मिळत नाही बाहेर जाण्यासाठी, तर त्या महिलांसाठी मला लघु उद्योग, जेणेकरून की ज्या महिला आपल्या काम सांभाळून घर संसार सांभाळून आपल्या नवऱ्याला हातभार लावू शकतात, थोडेफार तरी लघु उद्योग तर सुरू करणार आणि परत त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन विचारून त्या समस्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करणार. उत्तर मिळाले. अमृते, तुम्ही. महिलांसाठी सवलतीच्या दरात त्यांना वेगवेगळे क्लासेस उपलब्ध करून देईल, तसेच संगणक प्रशिक्षण हे देखील मी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देईल. आता हे उपक्रम चालू आहेत. माईक घेऊन बोला, म्हणजे लोकांना हे जे संगणक प्रशिक्षण किंवा आता अजून काय सांगितलं यांनी, काय सांगितलं तुम्ही सांगा त्यांना परत. संगणक प्रशिक्षण केंद्र. हो, संगणक प्रशिक्षण हे उपक्रम आता सध्या चालू आहेत नगरपालिकेतर्फे.
अच्छा, धन्यवाद. म्हणजे त्याचा फायदा बऱ्याच जणांना मिळत नाही असं. सगळ्याच प्रभागामध्ये ते राबवले जातात का उपक्रम? सगळ्या ठराविक प्रभागाचा आपल्याला विचार करायचा नाही. ठराविक प्रभागात नाही, लोणावळ्यात आहे. आणि ज्या काही गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही विशेष उपक्रम काय करणार असा माझा एक. आता कुठे त्यांनी सांगितलं की मी लघु उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करील, तर मी ते सांगू शकत नाही मी. ठीक आहे, त्याला तुमचं म्हणणं मांडा त्याला. नाही, अंबुरेताईंना विचारते ना, गरजू महिलांसाठी त्या विशेष काय प्रयत्न करतील की म्हणजे गरजू महिलांसाठी मी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संगणक प्रशिक्षण हे जे सांगितलं मनीषा त्यांनी तेच ते तुमचं अमित लोणकर तुमचं म्हणणं काय? तुम्ही काय करणार गरजू महिलांसाठी? गरजू म्हणजे त्यांचं म्हणणं की संपूर्ण लोणावळ्याच्या महिलांसाठी, संपूर्ण लोणावळ्यातल्या महिलांसाठी जितकं काही चांगलं काम करता येईल किंवा त्यांना स्पेसिफिक उत्तर पाहिजे. यांच्या मताशी मी संगमत आहे. माझे तेच प्रयत्न आहेत आणि माझ्याही मनात तसेच भावना आहे त्यांच्यासाठी. संगणक प्रशिक्षण आणि त्यांना ठीक आहे, चला तुम्ही बोला. हां, महिलांच्या सबलीकरण आणि संरक्षणासाठी मी पाठपुरावा करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत महिलांसाठीच्या, त्याचा पाठपुरावा करून त्या योजना कशा महिलांपर्यंत पोहोचवल्या जातील, त्यांना त्या सवलतींचा कसा लाभ होईल त्याचा मी हे करेन, म्हणजे पाठपुरावा करेन आणि मी करून दाखवेन तेवढं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की महिलांना लघु उद्योग हा चालू करून देईन. म्हणजे शासकीय कर्ज वगैरे बिनव्याजी कर्ज भेटतं शासनाकडून महिलांसाठी त्या संदर्भात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की महिलांसाठी जे शिबिर असतं, मार्गदर्शन शिबिर, त्याची सुद्धा मी एक प्रयत्न करेन त्यासाठी सुद्धा. नाही, तुमचं सगळ्यांचं म्हणणं अगदी पटलेलं आहे. सगळ्यांनी छान महिलांबद्दल म्हणणं मांडलेलं आहे. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांचं समाधान झालं असेल त्यांचं तुमच्या सगळ्या उत्तराने. सर एक प्रश्न आहे. हा, आपल्या प्रेक्षकांमधून एक प्रश्न विचारा तुम्ही. सर, आतापर्यंत जे नगरसेवक होऊन गेले ते फक्त एवढं सांगतात की आम्ही गटारं बांधली, रस्ते बांधले, त्यानंतर जे काही आपल्या भागामध्ये स्वच्छता केली. तर हे तर प्रत्येक नगरसेवकाचं कर्तव्यच आहे की त्याच्यासाठीच लोक तुम्हाला निवडून देतात. पण तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काय केलं की शैक्षणिक दृष्ट्या किंवा आज आपल्या प्रभागामधली जी काही पोरं ती स्टेट लेवलला खेळलेली आहे, इंटरनॅशनल लेवलला खेळलेली आहे क्रीडा क्षेत्रातलं, तर त्यांच्या रेल्वे भरती, पोलीस भरती, आज आपल्या गावामध्ये एवढे युवक आहे पण कोणताच पोरगा आतापर्यंत पोलीस ट्रेनिंग किंवा आपल्या मिलिटरीच्या ज्या भरती असतात ते पोरांना काय माहितीच नाही. जर तुम्ही एखादं वार्षिक किंवा 6 महिन्याचं जर शिबिर गावामध्ये घेतलं, स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याबद्दलची जर तुमचं म्हणणं आता तुम्ही उपाय तुम्ही नका सांगू, उपाय ते सांगतील. मी तेच पहिल्या तरी तुमच्यासाठी त्यांनी सांगितलं अतिशय चांगला सुंदर प्रश्न आहे की त्यांनी सांगितलं की मूलभूत गरजा ज्या आहेत म्हणजे पाण्याची सोय असेल, वीज असेल, रस्ता असेल, गटर असतील, हे करणं तर प्रत्येक नगरसेवकाचं कर्तव्य आहे, ते प्रत्येक नगरसेवक करणारच आहेत. त्या व्यतिरिक्त जी प्रचंड प्रमाणात युवा शक्ती आहे सध्या अस्तित्वात आणि त्यातल्या त्यात लोणावळ्यामध्ये बरीच युवा शक्ती आहे की यांच्यासाठी त्यांनी आता प्रश्न उपस्थित केला की बरेच मुलं त्यांना आता MPSC UPSC असेल, इतर काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा अजून काही असेल, त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात तेवढंच फक्त सांगायचे. काय केलं, काय झालं त्याच्याबद्दल त्याच्याकडे नाही. या युवकांसाठी आता तुम्ही महिलांसाठी सांगितलं ना, तसे या युवकांसाठी काय करणार? पोटपुढे ताई पहिल्यांदा तुम्ही. जे युवक आहेत, कला क्रीडा काय आहेत ते मी त्यांना वेगळं व्यासपीठ निर्माण करून देईल. प्रत्येक मुलापर्यंत ती जाऊन पोहोचेल त्याची व्यवस्था करेल. आणि पोलीस भरती, रेल्वे भरती काय म्हणतात दादा, ते मी त्याची पूर्ण दखल घेईल आणि तसं व्यासपीठ त्यांना मी पूर्णपणे निर्माण करून देईल. ठीक आहे, जशी ते तुम्ही. मी ह्या सगळ्यासाठी प्रयत्न करीन. त्यांच्यासाठी जे पोलीस भरती किंवा रेल्वे भरती आहे तर त्याचे जे फॉर्म वगैरे निघतात तर ते आता प्रशासनाकडे तर नसतं, पण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यासाठी त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करीन. धन्यवाद. तुमचं मनीषाताई? माझंही ते यांच्याशी सहमत आहे मी पण त्यांच्याशी, कारण की जे फॉर्म निघतात हे निघतात पण मुलांपर्यंत ते पोहोचले जात नाही, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचली जात नाही की बाबा हे इथले रेल्वेचे एवढे भरतीचे फॉर्म निघालेत किंवा पोलीस भरतीचे फॉर्म निघालेत, हे मुलांपर्यंत पोहोचत नाही. तर आणि जे बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी रोजगार देण्याचे किंवा त्यांना कुठेतरी नोकरी लावायच्या, जे आपल्या ह्याच्यामध्ये समजा लोकप्रतिनिधी निवडून आले, जे माझ्या ह्याच्यामध्ये असेल, हक्कामध्ये असेल, तेवढे मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार. तुमचं उत्तर मिळाले तुम्ही. मी ही माहिती सर्व नागरिकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. विचारलेल्या प्रश्नासाठी पहिलं तुझं बाळा स्वागत. आणि तुमच्या या तरुण वर्गासाठी आम्ही नक्की तुमच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि तुमचे प्रश्न सोडू. आणि जे काही सरकारी नोकरीचे असतील किंवा दुसऱ्या काही निघतील सुविधा त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल. तुम्ही तरुण वर्गाबद्दल बोलायचं आलं तर सर, मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हाच मुद्दा मांडला
की युवकांचा उपयोग फक्त निवडणुकीपुरता केला जातो, त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठेही केला जात नाही. आज सगळ्यात जास्त तरुण वर्ग हा बेरोजगार आहे. तर त्या संदर्भात दुसरी गोष्ट म्हणजे अशी, लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तुंगारली पांगोळी प्रभागात तुंगारली पांगोळी प्रभागात सगळ्यात जास्त हॉटेल्स आहेत. नारायणधाम सारखी संस्था आहे, सोसायटी आहेत, कैवलधाम सारखी संस्था आहे आपल्या इथे. तर तिथं स्थानिक मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे. तर त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावा. जर एखाद्याची म्हणजे उद्योगधंदा करण्याची UPSC MPSC रेल्वे भरती असेल, पोलीस भरती असेल, इतर काही खाजगी स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी समयिक माझं मत मांडतो मी. तिथं मी त्यांना रोजगार मिळवून तर देईलच, आणि ते मी माझ्या प्रयत्नांना मी हे करणारच. पण दुसरी गोष्ट म्हणजे अशी, स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आज वेळोवेळी युवकांना मार्गदर्शन कुठेही मिळालं नाही आहे. प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च शिक्षणापासून जो तरुण वर्ग आहे तो वंचित राहिला. त्यामुळं अशिक्षित जे तरुण आहेत ते खूप कमी आहेत, आणि शिकलेली मुलं खूप कमी आहेत आपल्या इथं, आणि अशिक्षित तरुण वर्ग खूप जास्त आहे. तर त्यांच्यासाठी आपल्याला वेळोवेळी एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे एक अभ्यास केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करता येईल गावामध्ये, वाचनालय. म्हणजे ज्या शासनाच्या ज्या आता मॅडम बोलल्या फॉर्म वगैरे भरायचं त्या तुम्ही द्याल, पण त्याच्या पुढं काय, फॉर्म तर सगळे देतात, फॉर्मचे व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज येतात, हा फॉर्म आला हवा. पण दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक असं केंद्र चालू करायचं आहे की तिथं गव्हर्नमेंटचे जे फॉर्मचे जे, मग आता जर सांगायचं झालं तर रेल्वे स्टेशनला, वाचनालयामध्ये आपल्याला कळतं, पेपर जिथं भेटतो तिथं एकाच ठिकाणी भेटतं की फॉर्म कुठं भरती आता सध्या हे. व त्या माहितीसाठी आपल्याला एक वेगळं केंद्र चालू करायचं, अभ्यास केंद्र, की तिथं कुठं जागा भरती चालू आली, कुठं फॉर्म भरायचा आहे, कधी भरायचा आहे, काय सगळी माहिती मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते फॉर्म स्वतः भरून द्यायचे. फक्त आपण फॉर्म आणून देणार, आणि जर युवकांनी भरू नाही भरू, पण आपण स्वतः ते तुमचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचलं. आता आपण आपल्या वॉर्डाचा, आपल्या प्रभागाचा विचार केलेला आहे. आता माझा थेट प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी, की लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे, बरोबर आहे, पण लोणावळ्याला अजूनही हिल स्टेशनचा दर्जा शासकीय दरबारात नाही. शासनाने अजूनही लोणावळ्याला हिल स्टेशनचा दर्जा दिलेला नाही. त्या ज्या सुविधा थंड हवेचं ठिकाण म्हणून किंवा हिल स्टेशन म्हणून सगळ्यांना मिळतात, महाबळेश्वर, माथेरान, त्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीत, त्या मिळत नाहीत. लोणावळ्याला प्रचंड गर्दी होते. पण कधी कधी आम्हाला पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे की लोक विचारतात की लोणावळ्यात हिल स्टेशन आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, पण आल्यानंतर पाहायचं काय, फक्त कुमार रिसॉर्ट, तिथलं वॉटर पार्क, इतर सुविधा लोणावळ्यात काहीच नाही आहेत, बरोबर आहे. लोणावळ्याच्या आजूबाजूचे परिसर, तर लोणावळा हे छान सुंदर पर्यटन स्थळ व्हावं, आहे की नाही. अजून पर्यटक इथे यावेत, त्याच्यामुळे आपल्या ह्यांनी जो प्रश्न उपस्थित आहे सगळ्यांनी, युवकांचा प्रश्न आलाय, तर युवकांना आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, त्याच्यामधून त्यांचं जे आर्थिक स्थिती जास्त सुधारेल. तर असं छान सुंदर स्वच्छ अगदी आपल्याला आवडेल असं की काहीतरी सांगतील की आमचा लोणावळा खूप छान आहे. यासाठी आता संपूर्ण लोणावळा म्हणून तुम्ही विचार करणार आहात, तर हे लोणावळा स्वच्छ सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावं, यासाठी भावी नगरसेवक म्हणून तुमच्या सर्वांची योजना काय? ताई, पहिल्यांदा तुम्ही. आपले जे तलाव आहेत 3, खंडाळा, वलवण, तुंगारली, तिथे बोटिंगची व्यवस्था करून किंवा ते तलावात व्यवस्थित हे करून तिथे जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची सुद्धा सोय करून देता येईल, आणि तलावामध्ये त्याचं सुशोभीकरण सुद्धा होईल. आणि जे आहेत टायगर पॉईंट वगैरे हे वरचे, ते सगळं तिथेही व्यवस्थित रोजगाराची हमी उपलब्ध करून देता येईल आपल्याला. अनेक प्रकार आहेत त्याचे, मी शासनाच्याकडून हमी घेऊन मी ते पूर्ण प्रयत्न करेन त्याचा. जयश्रीताई, तुम्ही स्वच्छ सुंदर पर्यटन स्थळ विकसित आता पुढे त्यांनी सांगितलं तसं हे जे 2-3 तलाव आहेत तिथं बोटिंग क्लब वगैरे त्याचं सुशोभीकरण हे करणं, आणि अजून पर्यटक वाढावेत ह्यासाठी जे काय प्रयत्न करायचे असतील ते मी करील. मनीषाताई, माझंही यांच्याशी सहमत आहे, पण तरी पण जे लोणावळ्यामध्ये जे कचरा वगैरे हे ते सगळ्या त्या समस्या आहेत त्या पहिले आपण दूर केल्या पाहिजेत. कारण की त्या जर हे झाल्या तर पर्यटक म्हणजे स्वच्छ सुंदर जर लोणावळा दिसला तर अजून पर्यटक आपल्याकडे आकर्षित होतील. आणि फक्त लोणावळा स्वच्छ सुंदर करायचा, पर्यटनाचा विकास करायचा नाही, ते करायचं ना. म्हणजे लोणावळा पहिला त्या स्वच्छतेबरोबर ते करायचं. हो, त्या स्वच्छतेबरोबर ते करायचं. कारण की ते जर केलं आणि परत आपला भुशी डॅम आहे ते आहे, इतकं तिथं गलिच्चपणा चाललेला असतो, तिथे पहिलं लक्ष झालं पाहिजे. तिथं व्यवस्थित जे हे नियम आहेत वगैरे ते नियम तिथे लागू केले पाहिजेत. कारण की तिथं तुम्हाला ठीक आहे, ते तुमचं म्हणणं कळालं. आता
उमरेताई तुम्ही. लोणावळ्यातले जी काही पर्यटन स्थळं आहेत ते अजून सुशोभित करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. लोणकर साहेब तुम्ही. लोणावळा सुशोभीकरण करण्यासाठी प्रथमतः तर रस्ते व्यवस्थित हवेत, पार्किंगची सोय हवी. बरोबर. झाडे लावली पाहिजेत. झाडं आहेत म्हणून लोणावळा थंड हवेचं ठिकाण आहे. झाडे राहिलेली नाही, फक्त इमारती, रस्ते किंवा ज्या बाकीच्या गोष्टी ज्या चालल्यात त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि रोपवेची सोय व्हायला पाहिजे. तिथं पण बरेचशा व्हायला पाहिजे. नाही तुम्ही नगरसेवक होणार त्याचे तर पहिलं तयार झाले नगरपालिका. मी तर करणार. नगरपालिकेत ते सँक्शन झालेलं आहेच. ते नका सांगू तुम्ही, ते नका सांगू. तुम्ही काय करणार? आमचा प्रश्न थेट आहे. रोपवे मी काय करणार तेवढं सांगा. मी काय करणार? तुमच्या बोटिंगची व्यवस्था होईल, नाट्यगृह होईल, करणार नक्की करणार ना. मी होईल म्हणजे करणारच आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं पोहोचलं. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लोणावळा पर्यटन क्षेत्र करायचं असेल तर वाहतूक कोंडी झाली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अरुंद रस्ता आणि अतिक्रमण. हे जे 3 मुद्दे आहेत, ह्या 3 मुद्द्यांवर मी पाठपुरावा करेन आणि नक्कीच तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट म्हणजे लोणावळा नगर परिषद आणि आपलं हे पोलीस प्रशासन यांच्या मदतीने पार्किंगची एक वेगळी सोय आणि अशी एक हे करायचं नियोजन की वाहतूक कोंडी झाली नाही पाहिजे. नगर परिषदेच्या बस सेवा जे चालू करण्यात याव्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की म्हणजे जे पर्यटन क्षेत्र आहेत, आता लोकांना कसं असतं, जे नवीन लोक येतात त्यांना ॲड्रेस विचारतात प्रत्येकाला, हे बुशी डॅम कुठे आहे, खंडाळा डॅम कुठे आहे. तर दिशादर्शक फलक आणि माहिती फलक हे लावीन मी नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या डॅमच्या वगैरे दुरावस्था वगैरे झालेली, तर त्याबद्दल नक्कीच पाठपुरावा करून दुरुस्ती करून बेरोजगारांना रोजगार पोहोचलेला आहे. अतिशय सुंदर. गेले 1 तासभर आपण या भावी नगरसेवकांची चर्चा केलेली आहे. सगळ्यांनी अतिशय दिलखुलासपणे हसत खेळत माझा लोणावळा कसा असेल याबद्दल आपली मतं मांडलेली आहेत. थोडेसे खटके उडालेत पण ते तात्पुरते होते. या सर्व नगरसेवकांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जे पत्रकार आलेले आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आपण असाच चालू ठेवणार आहोत. मला वाटतं लोणावळ्याचा शाश्वत विकास, खरा विकास याच्याच माध्यमातून होणार आहे. जर आपण एकमेकांशी चर्चा केली, एकमेकांशी बोललो तर त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं होतं. समुद्र मंथन झालं म्हणूनच नवरत्न निघाली, तसं हे समुद्र मंथन या ठिकाणी चालू आहे. याच्यातून आपल्याला लोणावळ्यासाठी काहीतरी नवीन शोधायचं आहे, लोणावळ्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हाच एक प्रयत्न, हाच एक भाव मनात ठेवून मावळ वार्ताने हा लोणावळ्याचा महासंग्राम आयोजित केलेला आहे. या महासंग्रामात दररोज सायंकाळी 8 वाजता या ठिकाणी प्रत्येक प्रभागातले नगरसेवक येऊन त्यांचं म्हणणं मांडणार आहेत. त्यांच्याकडून आपण लोणावळ्याच्या समस्या, भावी लोणावळा कसा असावा हे जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा या सर्व नगरसेवकांचे मनापूर्वक आभार मानतो, सर्व पत्रकारांचे, सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. उद्या पुन्हा भेटूया 8 वाजता याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत घेऊया विश्रांती. धन्यवाद.